जे काही महाराष्ट्रात आणि देशात युती आघाडीचं राजकारण होत आलेलं आहे, विविध पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढण्याचं राजकारण होत आलेलं आहे, ते राजकारण आणि वंचित बहुजन या अनुषंगाने आज मी आपल्यासमोर विश्लेषण करणार आहे। आणि हे करत असतानाच सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत, देश पातळीवरती घडणाऱ्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत, त्यांचा संदर्भ घेऊन आज या ठिकाणी आपल्याशी मी संवाद साधणार आहे, बोलणार आहे। अर्थातच या सगळ्याच्या केंद्रभागी वंचित बहुजन आघाडी या आपल्या पक्षाचं राजकारण, या आपल्या पक्षाची निर्णय प्रक्रिया, या आपल्या पक्षाचं धोरण आणि इतर पक्षांकडनं आपल्या बाबतीत घेतले जाणारे निर्णय, राबवलं जाणारं धोरण, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला आज चर्चा करायची आहे। मित्रांनो, गेल्या 2018 पासून ते आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी नावाचं एक वादळ महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या एका नावाच्या भोवती महाराष्ट्रातला असंख्य विखुरलेला वंचित बहुजन समाज हा एकवटला आणि त्याने स्वतःच्या राजकीय हक्कासाठी, स्वतःच्या सामाजिक हक्कासाठी, स्वतःच्या सांस्कृतिक हक्कासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी एक राजकीय मोठ बांधली आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये उभारी मिळाली। 2019 हे या पक्षाचं पहिलं इलेक्शन होतं, पहिलं सार्वत्रिक इलेक्शन, ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मोठ्या ताकदीने उतरला, हातात कुठलेही रिसोर्सेस नसताना उतरला, कुठलेही धनाढ्य उद्योजक, कंपन्या, फायनान्सर हे पाठीशी नसताना हा पक्ष राजकारणात उतरला, लोकसभेच्या रिंगणात उतरला। फाटक्या माणसांनी हा पक्ष उभा केला, त्यांच्या घामाच्या कष्टाच्या पैशातून या पक्षाचं राजकारण उभा केलं, निवडणुकीची यंत्रणा उभी केली आणि पहिल्या इलेक्शनमध्ये आपण 44 लाख मतदान घेतलं। या 44 लाख मतदानाचा परिणाम असा झाला की आजपर्यंत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्याला कायम गावकुसाच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं, ज्याला कायम निर्णय प्रक्रियेच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं, ज्याला कधीच कुठलीही राजकीय प्रक्रिया घडत असताना, कुठलाही निर्णय घेत असताना गृहीत धरला जात नव्हतं, त्याचा विचार केला जात नव्हता, अशा वंचित बहुजन समूहाला, अशा छोट्या छोट्या जातींना, छोट्या छोट्या समूहांना विचारात घ्यायला इथल्या मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना भाग पडलं, त्यांचा विचार करावा लागला। ही सगळी किमया घडली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या करिश्मामुळे। बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने हे राजकारण उभा केलं, सगळे वंचित समूहाची मोठ बांधली आणि नारा दिला, एकमेकांना मते देऊ आणि सत्ता आपली हाती घेऊ। आपण छोटे आहोत, आपली संख्या छोटी आहे, त्याच्यामुळे संख्याबळाच्या राजकारणात आपला निभाव लागणार नाही, आपला टिकाव लागणार नाही आणि आपण पुढे जाऊ शकत नाही, अशी भावना असलेल्या सगळ्या छोट्या छोट्या समूहांना एकत्र केलं आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण एकमेकांना मतदान देऊ, एकमेकांना वोट शेअर करू आणि यातून आपलं वंचित बहुजनांचं राजकारण उभा करू। या फॉर्म्युल्याला धरून या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलित आले, आदिवासी आले, ओबीसी आले, अल्पसंख्याक आले आणि गेली 4-5 वर्ष हे राजकारण वाढवत नेण्याचं, रुजवत नेण्याचं, वाडी वस्तीवर, तांड्यावर नेण्याचं, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम या समूहातील सगळे कार्यकर्ते करतायत, अहोरात्र करतायत। आता हे सगळं जे काही सुरू आहे ते सुरू असताना 2019च्या इलेक्शनची आपल्याला पार्श्वभूमी आहे। 2019च्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीला बी टीमचा शिक्का मारण्यात आला, भाजपला मदत केल्याचा शिक्का मारण्यात आला, तुम्ही निवडणुका लढू नका म्हणून सांगण्यात आलं, तुम्ही लढला तर भाजपचा फायदा होईल असं सांगण्यात आलं, तुमच्यामुळे आमच्या सीटा पडल्या, आमचे खासदार पडले, आमचे आमदार पडले, असा टाहो काही राजकीय पक्षांनी इथे फोडला। मात्र हे सगळं घडत असताना वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता एक प्रश्न विचारत होता
की या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीने प्रत्येकाला स्वतःचं राजकारण उभं करण्याचा हक्क दिलेला आहे. मग तो आमचा हक्क आम्ही बजावायचा की नाही, की याला मदत होईल किंवा त्याचं नुकसान होईल म्हणून आम्ही कायमच आमच्या राजकारणाचा बळी द्यायचा, आमच्या हक्क अधिकाराचा बळी द्यायचा, आमच्या विविध प्रश्नांचा बळी द्यायचा आणि आम्ही तसंच सत्तेच्या रिंगणाच्या बाहेर कायम राहायचं का? या प्रश्नाला आजही कोणी उत्तर दिलेलं नाहीये. मात्र ज्या पद्धतीनं आजपर्यंत ज्या ज्या पक्षानं सत्ता भोगली, ज्या ज्या पक्षाने या ठिकाणी राज्यात आणि देशात सत्ता राबवली, त्या प्रत्येक पक्षानं इथल्या दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटी समूहांना एक भीती घातली की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर ते निवडून येतील आणि ते सत्तेत आले तर ते तुमच्यावर अत्याचार करतील, ते तुमच्यावर अन्याय करतील, ते तुम्हाला मारतील. मग त्यांनी सत्तेत येऊन तुम्हाला मारू नये म्हणून तुम्ही आम्हाला मतदान द्या. दोस्तो, स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये इथल्या शोषित, वंचित बहुजन समाजाने केवळ या एका मुद्द्यावरती इथल्या पक्षांना, तो काँग्रेस असेल किंवा 98 साली तयार झालेला राष्ट्रवादी असेल, या सगळ्या पक्षांना आपण मतदान देत आलेलो आहोत. हे मतदान देताना कुठेही असं नव्हतं की तुम्ही आमचे हे शैक्षणिक प्रश्न सोडवा तर आम्ही तुम्हाला मतदान देतो, तुम्ही आमचे हे आर्थिक प्रश्न सोडवा मग आम्ही तुम्हाला मतदान देतो, तुम्ही हे आमच्या आरोग्याचे प्रश्न सोडवा मग आम्ही तुम्हाला मतदान देतो, तुम्ही आमच्या रोजगाराचे प्रश्न सोडवा मग आम्ही तुम्हाला मतदान देतो. आणि समोरच्या पक्षाने असं मान्य केलं की हो आम्ही ते प्रश्न सोडवू आणि तुम्ही आम्हाला मतदान द्या. त्यांनी आपलं मतदान घेतलं आणि असे प्रश्न सोडवले. असं आजपर्यंत एकाही निवडणुकीत झालं नाही. कारण केवळ भीतीचं राजकारण करून, आपल्या मनात भीती पेरून फुकटात आपले मतदान घेण्यात आलेलं आणि सत्ता त्यांच्या हातात ठेवण्यात आली. मात्र कुठलेही प्रश्न आपले आजपर्यंत धसास लावले नाही, सोडवल्या गेलेले नाहीये. इथल्या वंचितांना वंचित ठेवण्याचंच राजकारण इथं खेळलं गेलं, इथल्या शोषित पीडितांना पीडितच ठेवण्याचं राजकारण इथं खेळलं गेलं आणि त्यांना कायम राजकीय सत्तेपासून लांब ठेवण्यात आलं, राजकीय रिंगणापासून लांब ठेवण्यात आलं. आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात हा वंचित बहुजन समाज जागृत झाला आणि त्याने ठरवलं की सत्तेच्या चाव्या आता मी माझ्या हातात घेईन. मी याच्याही मागे जाणार नाही, मी त्याच्याही मागे जाणार नाही. याचं नुकसान होतं की त्याचा फायदा होतो याच्याशी मला देणं घेणं नाही. मला माझं स्वतःचं राजकारण उभा करायचं, माझ्या समूहाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण उभा करायचं, माझ्या समूहाचा विकास करण्यासाठी राजकारण उभा करायचं, या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही नांदवण्यासाठी मला राजकारण उभा करायचं आणि इथल्या लोकशाहीचं सामाजिकीकरण करण्यासाठी मला राजकारण उभा करायचं. हा निर्णय घेऊन इथला वंचित बहुजन समाज हा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहिला आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मग 2019च्या इलेक्शनमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्या पक्षांकडनं प्रीपोल अलायन्सचे काही प्रयत्न झाल्याचं माध्यमांसमोर दाखवण्यात आलं. ऍक्च्युअल ते प्रयत्न काही तसे अलायन्स होण्यासाठीचे नव्हते. अलायन्स झालं नाही म्हणून निवडणुकीच्या काळात बदनाम करण्यात आलं. निवडणुकीमध्ये वंचित बहुजनांचा 44 लाखाचा एक मोठा टप्पा या ठिकाणी आपण गाठला मतांचा आणि आपलं राजकारण या ठिकाणी आपण पाय रोवून उभे आहोत आणि आम्ही इथून हटणार नाही ही गोष्ट आपण ठणकावून या ठिकाणी सांगितली. आता 2024चं इलेक्शन आलंय. मग जे पक्ष 2019 मध्ये म्हणत होते की वंचित बहुजन आघाडीमुळे आमचं नुकसान झालं, आमचे उमेदवार पडले, भाजपला मदत झाली, असा सगळा टाहो जे लोक फोडत होते, त्या लोकांनी कुठलाही येडा गाबाला माणूस सांगेल, कुठलंही लहान लेकरूही सांगेल की शहाणपणा कशात आहे. तर शहाणपणा याच्यात आहे की सर्व पक्षांनी एकत्र या, सर्व विरोधी पक्षांची मोट बांधा आणि त्या एकजुटीने एकत्र आलेल्या या सर्व पक्षांच्या ताकदीने निवडणूक लढा आणि सत्तेत बसलेल्या भाजपला, आरएसएसला सत्तेतून खाली खेचा. वंचित बहुजन आघाडीची प्राथमिकता, वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा हा भाजपला रोखणं हा आहे. इथे तयार झालेली महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया अलायन्स असेल, यांचंही म्हणणं तेच आहे की भाजपला रोखणं, भाजपला सत्तेतून खाली खेचणं आणि आरएसएसला लगाम घालणं हा त्यांचा अजेंडा आहे असं ते म्हणतात. पण प्रत्यक्षात तसं होताना आम्हाला काही दिसत नाहीये. ज्या पद्धतीनं 2019 मध्ये मीडिया ट्रायल करण्यात आली,
खोट्या बातम्या पेरण्यात आल्या, वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करणाऱ्या बातम्या पेरण्यात आल्या, सोशल मीडियामधून बदनामी करण्यात आली, अनेक पेड पत्रकार कामाला लावण्यात आले, अनेक खुले पत्र लिहिणारी गँग कामाला लावण्यात आली आणि या सगळ्यातून वंचित बहुजन आघाडीबद्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम करण्यात आलं. यावेळेला मात्र झालंय असं की वंचित बहुजन आघाडी स्वतःहून म्हणते की आम्हाला अलायन्स करायचंय, आम्ही तुमच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत, आपण सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढू आणि भाजपला सत्तेतून खाली खेचू. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला तयार नाहीत. का तयार नाहीत याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. जर यांना खरंच भाजपला रोखायचंय, जर यांना खरंच संघाचा विरोध करायचा आहे, जर यांना खरंच इथला फॅसिझमला रोखायचा आहे, तर यांनी सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेतलं पाहिजे आणि एकत्रित जाऊन ही निवडणूक लढली पाहिजे. हे राजकीय शहाणपण आहे, ही काळाची गरज आहे. हे सगळेजण सांगत असतानाही 44 लाख मतदान घेणाऱ्या आणि त्यानंतर सातत्याने जनतेच्या प्रश्नावर लढणाऱ्या, लढे उभारणाऱ्या, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या गावाखेड्यापर्यंत संघटन बांधणी केलेल्या पक्षाला, वंचित बहुजन आघाडीला टाळून, बाजूला ठेवून, अलायन्समध्ये न घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजपला कसं हरवणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग 2019ला ज्या पद्धतीने यांनी खोट्या बातम्या पेरल्या होत्या तेच प्रयोग आताही यांनी सुरू केले होते. 23 जानेवारी 2023ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाली. आंबेडकर भवन दादर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये, संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये या युतीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी प्रश्न विचारला की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होणार का? तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते श्री उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये वंचितचा सहभाग करून घेण्याची जबाबदारी, त्या संदर्भात बोलणी करण्याची जबाबदारी ही माझी असेल. बाळासाहेबांनी सांगितलं की आता ही जबाबदारी उद्धवरावांनी घेतलेली आहे, ते ती पार पाडतील याचा आम्हाला विश्वास आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावेळचे स्टेटमेंट्स त्यांच्या आजही युट्यूबवरती, वेगवेगळ्या चॅनलच्या युट्यूब चॅनल्सवरती उपलब्ध आहेत, आपण ते शोधू शकता, बघू शकता. त्यावेळेला या सगळ्या पक्षांनी भूमिका अशी घेतली, विशेषतः काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, की वंचित बहुजन आघाडीला आम्ही थेट महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून स्वीकारणार नाही. वंचित बहुजन आघाडीला शिवसेनेनं शिवसेनेच्या कोट्यातून जागा द्याव्यात, आम्ही आमच्या जागा त्यांच्यासोबत शेअर करणार नाही, ही भूमिका महाविकास आघाडीच्या महत्वाच्या दोन घटक पक्षांनी त्यावेळेला घेतली. काँग्रेसने घेतली, राष्ट्रवादीने घेतली. म्हणजे यांचं स्पष्ट म्हणणं असं होतं की आम्ही वंचितला महाविकास आघाडीचा घटक बनवू इच्छित नाही, आम्ही त्यांना सोबत घेणार नाही. शिवसेनेला वंचितला सोबत घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं आणि स्वतःच्या कोट्यातून या तिघांमध्ये जे डिस्ट्रीब्युशन होईल, जे सीट शेअरिंग होईल, त्यातून वंचितला काय द्यायचं ते जागा त्यांनी द्याव्या. ही भूमिका त्यावेळच्या काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने घेतली. पुढे चालून राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्स नावाची आघाडी उभा राहिली सर्व विरोधी पक्षांची. वंचित बहुजन आघाडीने या इंडिया अलायन्सचा सुद्धा घटक होण्याचा, या इंडिया अलायन्समध्ये सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर हे माध्यमांसमोर सांगितलं की आम्ही वंचित बहुजन आघाडी इंडिया अलायन्सचा घटक होऊ इच्छिते, इंडिया अलायन्समध्ये सहभागी होऊ इच्छिते. मात्र त्या संदर्भातला कुठलाही कम्युनिकेशन, कुठलंही निमंत्रण काँग्रेसने आजच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीला पाठवलं नाही. जर एखादी आघाडी ऑलरेडी तयार झालेली असेल आणि त्या तयार झालेल्या आघाडीमध्ये नवीन पक्षांना जर का सामावून घ्यायचं असेल तर साधा शिष्टाचार आहे
की त्या आघाडीच्या कॉर्डिनेटर्सकडनं किंवा घटक पक्षांकडनं, महत्वाच्या पक्षांकडनं, निर्णय घेणाऱ्या पक्षांकडनं त्या नवीन पक्षांना एक निमंत्रण पाठवायचं असतं बैठकीचं, बोलणी करण्यासाठीचं. आणि ते निमंत्रण पाठवल्यानंतर त्या बैठका घडतात आणि त्या बैठकांमधून निर्णय होऊन पुढे ते अलायन्सचे पार्ट होतात. आम्ही अनेकदा अनेक माध्यमांमध्ये, अनेक प्लॅटफॉर्मवरती स्पष्ट आणि जाहीररित्या सांगितलं की आम्हाला इंडिया अलायन्सचा घटक व्हायचा आहे. त्याचं आम्हाला इन्व्हिटेशन आलं, तसं आम्हाला निमंत्रण जर आलं तर आम्ही त्यांच्या बैठकांना जाऊ, आम्ही त्यात सहभागी होऊ. काँग्रेसने मात्र आजपर्यंत असं कुठलंही निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला पाठवलं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची ज्या वेळेला बैठक झाली, म्हणजे अनेक बैठका सातत्याने सुरू आहेत युती असल्यामुळे, निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती या दोन पक्षांमध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत. त्यातल्या एका बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी हे सांगितलं शिवसेनेच्या नेत्यांना की आम्हाला इंडिया अलायन्सचा भाग व्हायचंय, आमची तशी इच्छा आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की इंडिया अलायन्सचा कुणालाही भाग जर व्हायचा असेल तर त्या संदर्भातलं निर्णय किंवा त्याचं इन्व्हिटेशन हे फक्त काँग्रेस पाठवू शकते. त्यामुळे ते काँग्रेसच्या हातात असल्यामुळे जोवर काँग्रेसकडनं ते निमंत्रण येत नाही तोवर तुम्हाला सहभागी होता येणार नाही, असं ज्या वेळेला त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. त्यानंतर इंडिया अलायन्सची बैठक मुंबईमध्ये लागली होती. मुंबईत बैठक लागल्यावर आम्हाला अपेक्षा होती की मुंबईतल्या बैठकीसाठी महाराष्ट्रात ज्या वेळेला इंडिया अलायन्सची बैठक होतीये त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्समध्ये सामावून घेतलं जाईल, त्यासाठीचं निमंत्रण काँग्रेसकडनं पाठवलं जाईल. मात्र काँग्रेसने निमंत्रण तर पाठवलं नाही, मात्र बदनाम करण्याचा, खोट्या बातम्या पेरण्याचा जुनाच डाव या वेळेलाही खेळला. काही चॅनल्सवरती काँग्रेसनं खोटी बातमी पेरली की वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे, मात्र वंचित बहुजन आघाडी बैठकीत सहभागी होत नाहीये. आम्ही त्या बातमीचं तात्काळ खंडन केलं, संबंधित चॅनलला फोन करून जाब विचारला, ती बातमी चॅनलवरून हटवायला सांगितली. आणि त्याच वेळेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी 1 सप्टेंबर रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात स्पष्टपणे लिहिलं की वंचित बहुजन आघाडी हा इंडिया अलायन्सचा घटक पक्ष होऊ इच्छितो, सहभागी होऊ इच्छितो, मात्र या संदर्भातला कुठलंही निमंत्रण आम्हाला अद्याप प्राप्त झालेलं नसल्यामुळे आम्ही तुमच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि हे निमंत्रण देण्याची ऑथॉरिटी ही इंडिया अलायन्समध्ये काँग्रेसकडे आहे असं आम्हाला शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे हे या आघाडीसाठी, या युतीसाठी खुले आहेत. आपण याची नोंद घ्यावी. आणि आम्हाला निमंत्रण दिलेलं नसताना ज्या खोट्या बातम्या काँग्रेसकडनं पेरल्या जात आहेत, ज्या बदनामीकारक बातम्या, ज्या संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या काँग्रेसकडनं पेरल्या जात आहेत, त्या बातम्या थांबवाव्यात अशी विनंती करणारं आणि इंडिया अलायन्समध्ये सहभागी होण्याची इच्छा, मनोदय व्यक्त करणारं पत्र 1 सप्टेंबर 2023 रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ईमेलद्वारे ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी पाठवलं. तेच पत्र पब्लिक डोमेनमध्ये ट्विटरवरती त्यांनी टाकलं. ट्विटरवरती टाकलेल्या त्या पत्राचं ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत हँडलवरती रिट्विट करण्यात आलं. ईमेल पाठवला, ट्विट केलं, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या ट्विटरवरती ते रिट्विटही झालं. मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांच्या मोबाईलवरती SMS पाठवण्यात आला की आपल्याला अशा अशा पद्धतीचं पत्र पाठवलेलं आहे ईमेलवर,
कृपया ईमेल तपासा. मात्र आज 3 ऑक्टोबर आहे. या क्षणापर्यंत काँग्रेसकडनं कुठलाही प्रतिसाद, कुठलीही प्रतिक्रिया, कुठलंही निमंत्रण, कुठलीही चर्चा वंचित बहुजन आघाडीशी झालेली नाही. मात्र हे सगळं घडत असताना राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत 2 गमतीदार घटना घडल्या, 2 गमतीदार गोष्टी घडल्या. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे एका जाहीर कार्यक्रमात भाषणामध्ये असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचा घटक व्हावं, त्यात सहभागी व्हावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. कुणाची? अशोक चव्हाणांची. अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे, बाकी निर्णय पक्ष घेईल. त्यांनी त्यांना स्वतःला सेफ केलं की मला वाटतं वैयक्तिक, पक्षाला वाटतं की नाही मला माहित नाही. त्यांना माहिती पक्षाला वाटत नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःचं वैयक्तिक मत म्हणून ते जाहीर केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारलं की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी हे इंडिया अलायन्समध्ये यायला तयार आहेत, मात्र तुम्ही त्यांना निमंत्रण पाठवत नाही, त्यामुळे त्यांना येता येत नाहीये, तर काँग्रेसकडनं का निमंत्रण पाठवलं जात नाही? त्यावरती त्यांचं उत्तर होतं, इंडिया अलायन्स म्हणजे काय सत्यनारायणची पूजा आहे का कुणालाही निमंत्रण द्यायला? या भाषेत, याच शब्दात अतिशय हिनवून विजय वडेट्टीवार बोललेले आहेत. त्यांचं हे स्टेटमेंट सुद्धा युट्यूबला आहे, आपण हेही शोधून बघू शकता. मी जर चुकत नसेल तर बहुधा ते बुलढाणा आणि अकोला एकाच दिवसात 2 ठिकाणी त्यांनी या पद्धतीचा त्यांच्या दौऱ्यामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणजे इंडिया अलायन्सचं बैठकीचं निमंत्रण द्यायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का कुणालाही बोलवायला? या पद्धतीचं वक्तव्य काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते करतात. यावरून काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीला अलायन्समध्ये घेण्यासंदर्भातली भूमिका काय आहे, मानसिकता काय आहे, त्यांचा दृष्टिकोन काय आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. दुसऱ्या बाजूला दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की निमंत्रण देणं किंवा कुणाला सहभागी करून घेणं या संदर्भातला निर्णय एकटा काँग्रेस नाही घेऊ शकत, बाकी पक्षांना विचारावं लागेल. त्यांच्या सोबत असलेले पक्ष म्हणतात की हे काँग्रेसच ठरवतं, ती ऑथॉरिटी काँग्रेसकडे. मात्र हे म्हणतात की आम्हाला माहित नाही. म्हणजे एका पक्षाच्या 2 नेत्यांची, 3 नेत्यांची एका गोष्टीबद्दलची भूमिका 3 दिशेला असलेली आहे. 3 जण 3 वेगवेगळीच गाणी गुणगुणतायत, वेगळ्याच नोटवरती, वेगळ्याच मोडवरती. 3 एक वाक्यता नाही. एका पक्षातल्या 3 ज्येष्ठ नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भाने एक वाक्यता नाही, स्पष्टता नाही. त्याचं कारण असं आहे की काहीही करून यांना टाळायचंय, सोबत घ्यायचं नाहीये. मग ज्याच्या तोंडाला जे येईल, ज्याला जे सुचेल तो त्या पद्धतीनं कारण चिपकवतो आणि स्वतःला बाजूला करून घेतो. ही पद्धत यांची राहिलेली आहे. 2019 मध्ये ज्या पद्धतीनं यांनी, ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाही, ज्यांना सीट शेअरिंगची चर्चा करण्याचे अधिकार नाही, अशा नेत्यांना बाळासाहेबांकडे पाठवायचं, बाहेर माध्यमांचे कॅमेरे उभे करायचे, बाहेर येऊन मग मीडियाला सांगायचं की आम्ही बाळासाहेबांना विनंती केली की आपण सोबत येऊ, एकत्र येऊ, भाजपला थांबवलं पाहिजे. मात्र आत बैठकीत काय झालंय याबद्दल ते कुठेही सांगायचे नाही. ज्या ज्या वेळेला काँग्रेसचे नेते ते बाळासाहेबांकडे आले, त्या त्या वेळेला बाळासाहेबांनी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्हाला जागा वाटपाचे अधिकार आहेत का? असतील तर आपण आत्ताच बसू, चर्चा करू आणि निर्णय करू. त्यावेळेला हे नेते सांगायचे की बाळासाहेब आम्हाला ते अधिकार नाहीत. काँग्रेसमध्ये जागा वाटपाची बोलणी करण्याचे अधिकार हे दिल्लीतल्या नेत्यांना आहे. बाळासाहेब म्हणायचे मग ज्यांना अधिकार आहेत त्यांना घेऊन या, त्यांना माझ्या समोर बसवा, त्यांच्याशी बोलणी करू द्या, म्हणजे आपण बोलणी करू, फायनल करू आणि पुढे जाऊ.
मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कुठलाही अधिकार असलेला नेता काँग्रेसचा हा बाळासाहेबांशी बोलणी करायला आला नाही. मात्र मीडियातून यांनी बाळासाहेबांच्या विरोधात बातम्या पेरला, बाळासाहेब येत नाहीयेत, बाळासाहेब ऐकत नाहीयेत, अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या. त्यावेळेला एका गोष्टीवरती खूप बदनामी करण्यात आली होती की बाळासाहेबांनी अवास्तव जागा मागितल्या. सुरुवातीपासून बाळासाहेबांचं म्हणणं होतं महाराष्ट्रात 12 जागा अशा आहेत ज्या काँग्रेस किमान 3 ते 5 वेळा हरलेली आहे. किमान 3 टर्म ते 5 टर्म सातत्याने हरलेल्या 12 जागा ज्या आहेत की ज्या जागा याही वेळेला काँग्रेस जिंकणार नाहीये, काँग्रेस हरणारच आहे, त्या हरणाऱ्या 12 जागा आम्हाला द्या, वंचित बहुजन आघाडीला द्या. साधा सोपा अतिशय प्रस्ताव होता की ज्या तुमच्या विनिंग सीट्स आहेत, ज्या तुमच्या ताकदीच्या जागा आहेत, जिथे तुमचं संघटन आहे, जिथे तुमचे नेते प्रबळ आहेत, जिथे तुम्ही निवडून येण्याची शक्यता आहे, अशा जागा आम्हाला देऊ नका. ज्या जागा तुम्ही 3 ते 5 वेळा हरलेला आहात आणि याही वेळेला हरणार आहात, अशा जागा आम्हाला द्या. त्या 12 जागांच्या संदर्भानं शेवटपर्यंत यांनी कुठलीही पॉझिटिव्ह चर्चा केली नाही. मुळात निर्णय घेण्याचा अधिकार असलेला किंवा चर्चा करायचा अधिकार असलेला माणूसच पुढे आणला नाही. आणि माध्यमांमधून मात्र अशा बातम्या पेरल्या की बाळासाहेबांनी अवास्तव जागा मागितल्या. जर 12 जागा हरणाऱ्या जागा तुम्हाला अवास्तव वाटत होत्या तर कमी करायच्या होत्या, 8 जागा द्यायच्या होत्या, पण हरणाऱ्या जागा द्यायच्या होत्या ना. झालं काय तर ज्या 12 हरणाऱ्या जागा तुम्हाला मागितल्या होत्या त्या तुम्ही दिल्या नाही. तुम्हाला मुळात वंचित सोबत त्यावेळेला युती करायची नव्हती, ती तुम्ही केली नाही. आणि 48 पैकी किती जागा जिंकलात? 1. ही दयनीय अवस्था करून घेतली. आणि तरीही आता 2024चं इलेक्शन तोंडावर असताना, कुठल्याही क्षणी लोकसभेचं निवडणूक लागू शकते असं वातावरण असताना, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला अजूनही सोबत घ्यायला तयार नाही. मग आमचा प्रश्न आहे की काँग्रेसला, राष्ट्रवादीला खरंच दलितांना, आदिवासींना, ओबीसींना, मुस्लिमांना, अल्पसंख्याक समुदायांना सत्तेचा वाटा द्यायचा आहे का? की याही वेळेला फुकटात त्यांची मतं घ्यायची आहेत आणि सत्ता मात्र स्वतःच्याच ताब्यात ठेवायची आहे, सत्तेचा वाटा द्यायचा नाहीये, हीच पुन्हा भूमिका आहे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता काँग्रेससाठी आहे. कारण काँग्रेसचे रागरंग हे त्याच पद्धतीने दिसत आहेत. अनेक कारणं सांगितल्या जातात, अनेक पद्धतीने बदनाम केलं जातं. जसं खोटी बातमी टाकली की आम्ही इंडिया अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण पाठवलंय मात्र ते येत नाहीयेत. जेव्हा ते खोटं आम्ही उघड पाडलं, जेव्हा सोशल मीडियावरचे ते स्क्रीनशॉट टाकले की या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत, जेव्हा चॅनेलवाल्यांना आम्ही जाब विचारला आणि त्या बातम्या उतरवायला लावल्या, मग त्यावेळेला काय यांनी पुढे केलं? त्यांनी प्रस्ताव दिला पाहिजे, त्यांची इच्छा आहे की नाही सांगितलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांना खरंच इंडिया आघाडीत यायचंय का त्यांनी सांगितलं पाहिजे, तसं पत्र आलं पाहिजे. 1 सप्टेंबर 2023ला आम्ही काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून कळवलंय की होय, आम्हाला इंडिया अलायन्सचा भाग व्हायचा. आज 3 ऑक्टोबर आहे. या क्षणापर्यंत त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद त्या पत्रावर नाही. उलट मला तर काही पत्रकारांकडनं असं कळालंय की आता काँग्रेसचे लोक ही कुजबुज मोहीम राबवत आहेत की असं कुठलं पत्रच आम्हाला आलं नाही, वंचितनं असं कुठलं पत्रच पाठवलं नाही. म्हणजे तुम्हाला ईमेल केलेलं पत्र, तुम्हाला टेक्स्ट मेसेज केलाय की तुमचा ईमेल चेक करा, आम्ही पत्र पाठवलंय, ते पत्र तुम्हाला मिळालं नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर ठेवणारी काँग्रेस पार्टी ही वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटरवर, अधिकृत फेसबुकवर, आमच्या नेत्यांच्या अधिकृत हँडल्सवर जाहीररित्या तुम्हाला टॅग करून टाकलेलं पत्र, तेही बघितलं नाही का तुम्ही? तेही मिळालं नाही का तुम्हाला? नसेल मिळालं तर मी आज सांगतो, जा ट्विटरला जा, ते पत्र बघा
आता तरी बघा, आता तरी त्याच्यावर निर्णय घ्या, आता तरी चर्चा करा की याही वेळेला पुन्हा खोटं बोलून, रेटून खोटं बोलून वंचितलाच बदनाम करायचं आणि या सगळ्या वंचित बहुजन समाजाला सत्तेच्या लाभापासून लांब ठेवायचं, हेच राजकारण तुम्हाला करायचंय, हे तुम्ही आता सांगितलं पाहिजे. इंडिया अलायन्समध्ये वंचित बहुजन आघाडीला का घेतल्या जात नाही या संदर्भात अनेक पद्धतीनं चर्चा रंगवल्या जात आहेत, अनेक कारणं सांगितल्या जात आहेत. काही जण असं म्हणतायत की बाळासाहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यावर खूप टीका करतात, त्याच्यामुळे कदाचित घेत नसतील. वंचितच्या नेत्यांच्या मनामध्ये काँग्रेसबद्दल आढी आहे, त्याच्यामुळे घेत नसतील. वंचित बहुजन आघाडी कदाचित जागा वाटपावरून गोंधळ घालेल म्हणून घेत नसतील. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, सध्या इंडिया अलायन्समध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये आपापसात किती ताळमेळ आहे किंवा आपापसात एकमेकांवरती कशी टीका करतात त्याची उदाहरणं तुम्हाला सांगतो. नुकतंच कर्नाटकाचं इलेक्शन पार पडलं. इथे राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभे केले, काँग्रेससोबत अलायन्स केली नाही. म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाची बी टीम आहे, भाजपला मदत करण्यासाठी ते स्वतंत्र लढत आहेत. हे पृथ्वीराज चव्हाणांचं राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचं वक्तव्य आहे. त्यांचंच दुसरं एक वक्तव्य सांगतो त्याच्या आधीच. दिल्लीमध्ये शरद पवार, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठका झालेल्या आहेत, गुप्त बैठका झालेल्या आहेत. त्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. आणि या गुप्त बैठका कशासाठी केल्या होत्या हे शरद पवारांनी सांगावं, हे स्टेटमेंट त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावेळेला केलं होतं. पलटवार करताना स्वतः दस्तूरखुद्द शरद पवार असं म्हणाले होते की पृथ्वीराज चव्हाणांची काँग्रेसमध्ये काय जागा आहे, काय पत आहे हे त्यांनी आधी बघावं आणि मग बोलावं. म्हणजे थोडक्यात काय तर आम पब्लिकच्या भाषेमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची थोडक्यात त्यांनी लायकी काढली, काँग्रेसमध्ये त्यांची काय लायकी हे बघावं, असं ते शरद पवारांचं विधान होतं. या भाषेत 3-4 महिन्यापूर्वी हे एकमेकांबद्दल बोलत होते. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आमच्या राज्यात काँग्रेसची ताकद नाही, त्यामुळे मी काँग्रेसला एकही जागा देणार नाही. त्याच ममता बॅनर्जीच्या विरोधात काँग्रेसचे नेते, राष्ट्रीय नेते उघडपणे माध्यमांमध्ये बोलतायत, अनेक आरोप त्यांच्यावर करतायत. हे इंडिया अलायन्समध्ये येतात एकत्र. काँग्रेस राष्ट्रवादी इंडिया अलायन्समध्ये आहे, ममता बॅनर्जी काँग्रेस हे इंडिया अलायन्समध्ये आहेत. दिल्लीत कोणी लढायचं याच्यावरून जाहीर एकमेकांवर टीका करण्याचं काम आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे नेते तिकडे दिल्लीत करतायत, तेही एकत्र इंडियामध्ये आहेत. म्हणजे केवळ एकमेकांवर टीका करतात म्हणून यांनी इंडिया अलायन्सचा भाग करून घेतला नाही का एकमेकांना, तर असं नाहीये. म्हणजे बाळासाहेब टीका करतात म्हणून घेत नाही यात काही तथ्य नाहीये. सीट शेअरिंगचा मुद्दा असेल तर ममता तर काँग्रेसला एकही जागा देणार नाही म्हणतायत, तरी त्या इंडिया अलायन्समध्ये आहेत. काँग्रेस त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतोय, तरी ते इंडिया अलायन्समध्ये आहेत. दिल्लीमध्ये कोणी लढायचं याच्यावरून आप आणि काँग्रेसमध्ये प्रचंड भांडणं चाललेली आहेत, जाहीर भांडणं चाललेली आहेत, तरी ते इंडिया अलायन्समध्ये आहेत. मग ही कारणं बाळासाहेबांच्या बाबतीत कशी लागू होतील, वंचितच्या बाबतीत कशी लागू होतील? थोडक्यात ही सगळी सांगायची कारणं आहेत, ही खरी कारणं नाहीत. खरं कारण याचं हे आहे की काँग्रेसला इथल्या दलितांच्या, इथल्या आदिवासींच्या, इथल्या मुस्लिमांच्या, इथल्या वंचितांच्या, इथल्या ओबीसींच्या हातात सत्ता द्यायची नाही, सत्तेचा वाटा द्यायचा नाही. यांना या सगळ्या वंचित समूहाची मतं हवी आहेत, नेते नको आहेत. कारण नेते आले तर सत्तेचा वाटा द्यावा लागतो. तुम्ही फुकटात आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात काही देणार नाही, ही भूमिका यांची राहिलेली आहे. आणि आताही त्यांना तीच भूमिका पार पाडायची का? मी म्हणतो अजूनही
या क्षणापर्यंत म्हणतो की अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही इंडिया अलायन्सने स्वतःला दुरुस्त करावं, काँग्रेसनं स्वतःला दुरुस्त करावं आणि देशाचा विचार करावा, राष्ट्राचा विचार करावा, देशहिताचा विचार करावा. ज्या भाजपला थांबवण्याच्या हे वल्गना करतात, ज्या भाजपच्या विरोधामध्ये राहुल गांधी बोलतायत, यात्रा काढतायत, त्याच भाजप सोबत अजितदादांनी सरकार स्थापन केलेलं महाराष्ट्रात. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठं फ्रॅक्शन गेलं. 2019ला गेलं होतं, 2014ला बाहेरून पाठिंबा दिला होता. आता तर डायरेक्ट सत्तेत सहभागी झालेले आहेत, मंत्रिपद घेतलेले आहेत, उपमुख्यमंत्रीपद घेतलेलं आहे. उरलेली शिल्लक राष्ट्रवादीतले लोक कधी जातील याचा नेम नाहीये. स्वतः शरद पवार भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशा बातम्या त्यांच्याच कुटुंबातल्या असलेल्या साम टीव्हीवरती दाखवण्यात आलेल्या आहेत. तरी शरद पवार इंडिया आघाडीचा भाग असू शकतात, असतात, निर्णय प्रक्रियेत असतात. ज्या अदानीचा नरेंद्र मोदींसोबतचा फोटो राहुल गांधी संसदेत दाखवतात, त्या अदानी सोबत शरद पवारांच्या भेटीगाठी व्यवस्थित सुरू असतात. हे तेच अदानी ज्यांना प्रायव्हेटायझेशन नावाखाली सगळे रेल्वे स्टेशन विकली जात आहेत, महत्वाचे एअरपोर्ट्स विकले जात आहेत, बंदरं विकली जात आहेत, अख्खा देश यांनी विकायला काढलाय. त्या अदानींसोबत शरद पवारांच्या भेटीगाठी होतात, ते एकत्र येतात, अनेक तास चर्चा करतात. मात्र तरी सुद्धा शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी हे इंडिया अलायन्सचा भाग असू शकतात. त्यातून भाजपला मदत होत नाही. पण वंचित बहुजन आघाडीने इथल्या वंचितांना स्वाभिमानाचं राजकारण करायचं शिकवलं, स्वतःचं अस्तित्व, राजकीय अस्तित्व निर्माण करायचं शिकवलं, स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी इथली सत्तेची चावी स्वतःच्या हातात घ्या हे शिकवलं, तर मात्र भाजपला मदत होते. म्हणजे मला तर हसायला येतं. 2019 मध्ये जे काँग्रेसचे नेते बाळासाहेबांची बोलणी करायला यायचे त्यातले एक होते राधाकृष्ण विखे पाटील, तत्कालीन विरोधी पक्ष नेते. त्यांनी तसं पत्र लिहून दिलं होतं. बाळासाहेबांनी विचारलं होतं काँग्रेसला की संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसकडे काय आराखडा आहे, ते यांनी पत्र लिहून पाठवलं. बाळासाहेब तुम्ही ठरवाल त्या आराखड्यावर आम्ही खाली सह्या करू. मला वाटतं त्या पत्रावरती बाजूला छगन भुजबळांची पण एक सही होती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं. आज हेच दोन्ही नेते, ते विखे पाटील थेट भाजपमध्ये आहेत, त्यांचा पोरगा भाजपचा खासदार आहे, हे स्वतः मंत्री आहेत. छगन भुजबळ अजितदादाचं शेपूट पकडून भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत. म्हणजे यांचा भाजपला रोखण्याचा, संघाला रोखण्याचा जो काही अजेंडा होता तो किती प्रामाणिक होता हे 4 वर्षामध्ये सिद्ध झालेले आहे. त्यामुळे बाळासाहेब जे बोलतात ते अनुभवावरून बोलतात. बाळासाहेब जे बोलतात ते सत्य बोलतात आणि निर्भीडपणे बोलतात. खरं टोचतं, पण जे खरं आहे ते आज ना उद्या उदयास येतच, पुढे येतच. ते यांनी आणलं, शरद पवारांनी आणलं, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणलं आणि काँग्रेसचे नेते आणतायत. त्यामुळे बाळासाहेबांना बदनाम करण्यापेक्षा, वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्यापेक्षा तुम्ही आधी स्वतः बघा काय करताय, स्वतःचं राजकीय चारित्र्य तपासा आणि किमान आता तरी देशाच्या हितासाठी निर्णय घ्या. म्हणजे आम्ही असं मानतो की राहुल गांधी हे प्रामाणिकपणे अदानीच्या विरोधात लढत आहेत. तर मग त्यांचा पक्ष तसा का नाही करत आहे? त्यांचा सहकारी पक्ष तसा का नाही करत आहे? त्यांचा पक्ष दुसरीकडे अदानीलाच ठेके देतोय. त्यांचा सहकारी पक्ष त्या अदानीसोबत बैठका करतोय, स्टेज शेअर करतोय. हा सगळा जो काही गोलमाल आहे यातून एक लक्षात घ्या, युती आघाडीचं राजकारण आणि वंचित बहुजन, तर वंचित बहुजन हे युती आघाडीच्या राजकारणात कडीपत्त्यासारखे वापरले जातात. आमच्याशी युती करा, आमच्याशी आघाडी करा, पण मागू नका काही सत्तेचा वाटा. कारण तुम्ही जर आले आणि तुम्ही जर सत्ता हातात घेतली तर तुम्ही तुमचा विकास कराल, तुम्ही पुढे जाल.
तुमची ताकद वाढली तर उद्या आमच्या हातातली सत्ता तुम्ही घाल, ही भीती यांना आहे. इथल्या बहुसंख्याक बहुजन समाजाच्या हातामध्ये सत्ता येऊ द्यायची नाही यांना. आज या देशातील, या राज्यातील सगळी जी व्यवस्था आहे ती खिळखिळी करून टाकलेली आहे. कुठल्याही शहराच्या शासकीय रुग्णालयामध्ये जा, मरण काळ सोसतंय ते रुग्णालय. जिथे माणसं वाचवण्यासाठी नेली जातात ते रुग्णालय माणसं मारतंय. नांदेड मधली घटना ताजी, औरंगाबाद मधली घटना ताजी, महिना दीड महिन्यापूर्वी ठाण्यातली घटना ताजी. एका रात्रीतून इतकी माणसं मरतात आणि तुम्हाला त्याचं काहीच सोयर सुतक नाही, काहीच वाटत नाही. ही गेंड्याच्या कातडीची लोक सत्तेत बसलेले आहेत आणि यांना इथल्या वंचितांच्या प्रश्नांशी, इथल्या बहुजनांच्या प्रश्नाशी, इथल्या शोषितांच्या, आदिवासींच्या, दलितांच्या, मुस्लिमांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाहीये. मग ते विरोधातले पक्ष असू दे किंवा सत्तेत बसलेले पक्ष असू दे, यांना फक्त वंचित बहुजनांचं जर स्वाभिमानी राजकारण उभा राहत असेल तर त्याला बदनाम करून संपवणं एवढंच माहिती आहे. बाकी सत्तेचे वाटे सगळे हे स्वतः आपापसात वाटून घेतील. त्यामुळे आता आपल्याला, जनतेला, मतदारांना हा निर्णय घेतला पाहिजे की आपण कुणाच्या मागे जायचं, कुणाच्या सोबत जायचं. ज्यांनी वर्षानुवर्ष सत्ता भोगली, ज्यांनी हजारो कोटीचे भ्रष्टाचार केले आणि आता ईडी सीबीआयच्या धाकामुळे जे भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत, जे आज दाखवतात आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय, मात्र प्रत्यक्षात ते भाजपला मोकळी वाट करून देत आहेत. जे प्रामाणिकपणे सातत्याने संघाच्या विरोधात मैदानात टिकून राहून लढतायत, जे भाजपच्या विरोधात लढतायत, त्या पक्षांना टाळून इथल्या वंचित बहुजन शोषितांचा महत्वाचा पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला टाळून जे राजकारण करू पाहतात त्यांच्यासोबत जायचं की जे तुमच्या आमच्या आयुष्याचे महत्वाचे जगण्या मरण्याचे प्रश्न घेऊन सातत्याने इथल्या शासन यंत्रणांसोबत लढतायत आणि जे इथल्या शोषितांच्या मनामध्ये एक नवीन चेतना निर्माण करतायत, ज्याला कुठल्याच पद्धतीची ज्याची दखल घेतली जात नाही, अशा माणसाला सत्तेच्या केंद्रबिंदू बनवण्याचं काम जो पक्ष करतोय, जो नेता करतोय, आपण त्याच्यासोबत जायचं हे आता आपल्याला ठरवावं लागणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे अनेक पैत्रे खेळल्या गेलेले आहेत, खेळले जात आहेत, इथून पुढेही खेळले जातील. मात्र त्या सगळ्या गोष्टींना आता सडेतोड उत्तर दिलं जाईल आणि जनता ते उत्तर देईल. हे लोकांपर्यंत वास्तव जावं, लोकांना कळावं, यासाठीच आजचं हे फेसबुक लाईव्ह मी या ठिकाणी केलेलं आहे. सातत्याने माध्यमांमधून वेगवेगळ्या पद्धतीनं खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळं माध्यमांच्या बातम्यांवरती किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवलं पाहिजे. आपले नेते जी भूमिका मांडतात ती भूमिका समजावून घ्या आणि ती भूमिका दरेकाला समजावून सांगा. कारण ही माध्यमं आपली नाहीत, त्या माध्यमांना लागणारा पैसा आपल्याकडे नाही, हे उद्योगपती आपले नाहीत. कारण आपण उद्योगपतींसाठी राजकारण करत नाही, आपण इथल्या शोषित वंचितांसाठी राजकारण करतो. त्यामुळे शोषित वंचितांच्या घामाच्या कष्टाच्या पैशावर चालणारा हा पक्ष आहे. कालच जर का तुम्ही बघितलं असाल, बाळासाहेबांच्या सभेनंतर लातूरमध्ये एका चिमुकल्याने त्याचा खाऊचा जो काही छोटासा गल्ला होता, त्याची पिगी बँक होती ती छोटी, ती बाळासाहेबांना सुपूर्द केली. कशासाठी? त्या चिमुकल्याला त्याचं भविष्य जर का या वंचित बहुजन आघाडीत सुरक्षित वाटत असेल, त्याच्या कुटुंबाला त्या चिमुकल्याचं भविष्य ही वंचित बहुजन आघाडी सुरक्षित ठेवेल असं वाटत असेल, तर तुम्ही आम्ही मात्र आता इतर कुठल्याही बहकाव्यात न येता, कुठल्याही जाहीर खुले पत्र लिहिणाऱ्या गँगच्या बहकाव्यात न येता, सो कॉल्ड तटस्थ आणि पुरोगामी पत्रकार म्हणवणाऱ्यांच्या बहकाव्यात न येता, वेळेवरती खोट्या बातम्या चालवणाऱ्या चॅनल्सच्या बहकाव्यात न येता आणि वर्षानुवर्ष तुम्हाला आम्हाला लुटणाऱ्या नागवणाऱ्या लोकांच्या बहकाव्यात न येता वास्तव ओळखलं पाहिजे, सत्य ओळखलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या हक्काची राजकीय लढाई लढायला सज्ज झालं पाहिजे. इतकंच या ठिकाणी मी सांगेल. आपण सर्वांनी अतिशय लक्षपूर्वक हे लाईव्ह शेवटपर्यंत ऐकलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार, धन्यवाद. आणि आता इथून पुढे सातत्याने आपला फेसबुकवरती लाईव्ह संवाद हा होत राहील. आपल्या मनात काही प्रश्न असतील, आपल्याला काही शंका असतील तर नक्कीच विचारा. त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं येणारा लाईव्ह मधून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रवक्ते, कार्यकर्ते हे आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतील. मात्र एक महत्वाची आणि आग्रहाची विनंती मी तुम्हा सगळ्यांना करेल की आता जिथे कुठे बाळासाहेबांच्या विरोधामध्ये, वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये खोट्या बातम्या, खोट्या पोस्ट, खोडसाळ
लेखन होताना दिसेल त्या ठिकाणी तिथल्या तिथे त्यांना जाब विचारा आणि तिथल्या तिथे त्यांना उत्तर द्या. इतकं काम तुम्ही नक्की कराल ही अपेक्षा आणि हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.